श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे आषाढ संकष्टी चतुर्थी. चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित अशी आहे. गणपती बाप्पांची सर्वात आवडती तिथी ही चतुर्थी असते. या दिवशी अनेक जण व्रत करतात, उपवास देखील करतात. गणपती बाप्पाची या दिवशी पूजा उपासना केली तर गणपती बाप्पा आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तरी देखील ते पूर्ण करतात. या दिवशी तुम्ही काही जर उपाय केले तर त्याचे फळ देखील 100% हे मिळतेच. कारण गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही. चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवर जास्त कार्यशील असते. म्हणून या दिवशी केलेले उपाय हे इतर दिवशी केलेल्या उपायांपेक्षा जास्त फळ देतात. म्हणून या दिवशी आपण पूजा उपासना करायची आहे. शक्य असेल तर उपवास आणि व्रतही करू शकता आणि जर उपवास करत नसेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय जो आहे तो तुम्हाला सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे. सायंकाळी कापरासोबत एक वस्तू तुम्हाला जाळायची आहे. त्याचबरोबर एक मंत्र देखील बोलायचा आहे. यामुळं तुमच्या कुटुंबातील ज्या काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत, संकट विघ्न ते दूर होणार आहेत. त्याचबरोबर तुमचे सुख सौभाग्य देखील मिळणार आहे. तसेच जे तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे, कुटुंबाची प्रगती होणार आहे असा हा उपाय आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कुठली वस्तू जाळायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आधी सांगितल्याप्रमाणे आज आहे संकष्टी चतुर्थी. तर तुम्हाला हा सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी हा उपाय करायचा आहे. आता संकष्टी चतुर्थी म्हटलं तर आपण सकाळी बघा, श्री गणेशाची मूर्ती जर घरात असेल किंवा फोटो जरी असेल तर फोटो स्वच्छ पुसून घेतो असतो. मूर्ती असेल तर अभिषेक नक्कीच करायचा आहे. त्याचबरोबर अभिषेक करून झाल्यावरती धूपदीप दाखवायचा आहे. श्री गणेशाला दुर्वा अर्पण करायचे आहे. लाल जास्वंदाचं फूल देखील अर्पण करायचं आहे. लाल फूल बघा, जास्वंदाचं नसेल, अगदी दुसरं जरी कुठलं असेल ना ते अर्पण केलं तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर नैवेद्य म्हणून तुम्ही अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला किंवा दूध साखर जरी ठेवली तरी देखील चालणार आहे. त्यानंतर ते अभिषेक करत असताना आपण श्री गणपती अथर्व शीर्ष नक्कीच म्हणायचं आहे. त्याचबरोबर गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. आणि अभिषेक केलेले जे तीर्थ आहे ते पाणी आहे ते तुम्ही घरातील मुलांना प्यायला द्या. तुम्ही स्वतः प्या. कुटुंबातील सर्वांनी पिलं तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. त्यामुळं तुमचं जे काही संकट आहे, अडचणी आहेत का, मग त्या कुठल्याही असू द्यात, बघा आर्थिक असू द्यात, मानसिक, ज्या काही समस्या आहेत त्या दूर होणार आहेत. आणि त्याचबरोबर एक मंत्र देखील बोलायचा आहे. तर त्या कुठली वस्तू जाळायची आहे बघा, त्यासाठी एक डिश घ्यायची आहे. तुम्हाला हा उपाय तुम्ही सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी करायचा आहे. म्हणजेच तुम्ही 6 नंतर हा उपाय करू शकता. मग त्या बघा, दिवे लागण्याची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते. तर तेव्हा हा तुम्हाला उपाय करायचा आहे. एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला एक सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. वाटी नाही घेतली, तुकडा एक घेतला खोबऱ्याचा तरी देखील चालणार आहे. आणि त्यावर 3 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आता बघा, तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल आणि तो जरी घेतला तर अतिशय उत्तम. नसेल तर जो कुठला असेल त्याच्या 3 वड्या घ्यायच्या आहे. गणेशांच्या मूर्तीसमोर तुम्ही आसन घेऊन बसायचं आहे. ही स्टीलच्या प्लेटीमध्ये तुम्हाला ही खोबरं ठेवायचं आहे. त्यावर कापूर ठेवायचा आहे. जी काही तुमची प्रार्थना आहे ती गणपती बाप्पांना सांगायची आहे. आणि तुम्हाला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. आणि प्रज्वलित करून झाल्यानंतर हा कापूर जळेपर्यंत तुम्हाला बघा श्री गणेशांचा मंत्र देखील बोलायचा आहे. श्री विघ्नहर्ताय नमः, श्री विघ्नहर्ताय नमः, श्री विघ्नहर्ताय नमः. हा मंत्र तुम्हाला, हा कापूर संपूर्ण जळेपर्यंत हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे.
असं त्यानंतर तुम्हाला बघा तसं बघायला गेलं तर संकट विघ्न हे आयुष्यात कधी सांगून येत नाहीत. त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे, माझ्या कुटुंबाला सर्वांना सुखी ठेव, कुठलंही संकट, कुठल्या समस्या, कुठलं विघ्न अडचणी ह्या येऊ देऊ नका, माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ द्या, माझ्या मुलांची प्रगती होऊ द्या, अशी त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर हे जो खोबरं आहे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्मल्यात टाकायचं आहे, किंवा तुम्ही अगदी वाहत्या पाण्यात जरी टाकून दिलं ना तरी चालणार आहे. मात्र हे खायचं नाही. हे खोबरं जे आहे शिल्लक राहिलेलं, कापूर जळून जातो परंतु खोबरं तसंच राहतं, थोडंसं जळतं ना तसंच राहतं, ते खायचं नाही. हे तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे, हे मात्र लक्षात घ्या. त्याचबरोबर बघा, तुम्ही हा दर संकष्टीला जर उपाय केला ना तर अतिशय उत्तम. रोज जरी तुम्ही केलं, 21 दिवस जरी हा उपाय केला तर अतिशय उत्तम. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. अत्यंत फलदायी, 100% प्रभावी असा हा उपाय आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.